Hello students, once again welcome in our RCS High School Subhash Nagar. Today we are going to learn unit number 1 from 9th standard. So students, take your book. This is your cover page of the book. हे तुमच्या बुकचं कव्हर पेज आहे. वरती लिहिलेलं आहे माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9. अशा पद्धतीचं आपलं हे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. हे पहा. देन ओपन युअर बुक. त्यानंतर पुस्तक जर तुम्ही उघडलं तर तुम्हाला आतमध्ये अशा पद्धतीची पेजेस दिसून येतील. माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9. आणि या आतल्या पानावरती तुम्हाला एक असं QR कोड दिसून येईल. हा QR कोड याचा उपयोग काय आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये जर QR कोड स्कॅनर ॲप असेल तर तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता आणि आपलं संपूर्ण पुस्तक स्कॅन करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. हा याचा उपयोग आहे. हे झालं QR स्कॅन. नाव सी द नेक्स्ट पेजेस. धिस इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताचे संविधान. प्रिॲम्बल आहे, प्रस्तावना आहे. देन ऑन द नेक्स्ट पेज देर इज नॅशनल अँथेम. राष्ट्रगीत आहे जनगण मन. देन देर इज प्लेडेज. प्रार्थना आहे इंडिया इज माय कंट्री. देन देर इज प्रिफेस. देन फॉर टीचर्स पेज. देन स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज. देन देर इज कंटेंट्स. त्यानंतर तुम्हाला कंटेंटचं पेज दिसेल. इथं तुम्हाला दिसेल युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 असे 4 युनिट्स आहेत आपल्या 9th स्टँडर्डला. सो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट विथ अवर युनिट नंबर 1 and that is walk a little slower. तर मग चला बघूया आपण युनिट 1.1 walk a little slower. There is warming up activity. So let's see this warming up activity. What is there? There is chit chat activity. Form pairs of groups of 4. Use these questions to start a conversation with your friends. खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांचा वापर करा आणि कन्व्हर्सेशन करा आपापसात. व्हॉट आर द क्वेश्चन्स? सी द फर्स्ट क्वेश्चन, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? तुम्ही खूप बडबडी व्यक्ती आहात का? सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार एकमेकांच्यात शेअर करायला आवडतं का? अँड थर्ड क्वेश्चन, व्हॉट वूड यू लाईक टू डू आफ्टर 10th? 10वी नंतर तुम्हाला काय करायचं आहे? तर अशा पद्धतीचे हे जनरल क्वेश्चन्स आपण आपल्या मित्रांना विचारायचे आणि त्यांची आन्सर्स मिळवायचे आणि अशा पद्धतीनं कन्व्हर्सेशन कंप्लीट करायचं, संभाषण कंप्लीट करा. देन देर इज माय थॉट्स. देर इज माय थॉट्स. धिस इज माय थॉट्स. व्हॉट इज दॅट? सी, form groups of 4-6. Discuss the following with your friends in the group and then complete the sentences. काय करायचं आपल्याला तर खालील वाक्य कंप्लीट करायची. कंप्लीट द सेंटेन्सेस. त्या अगोदर डिस्कशन करायचं. आपल्या मित्रामध्ये डिस्कशन करा, चर्चा करा आणि वाक्य कंप्लीट करा. सी, देर इज फर्स्ट ॲक्टिव्हिटी, ए ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज देअर? I would like to talk to. I would like to talk to. मला टॉकिंग करायला आवडेल. टॉक बोलणे. मला बोलायला आवडेल. सी, टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन. असं ते कंप्लीट वाक्य होणार. कंप्लीट वाक्य कसं होणार? आय वूड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. मला माझ्या मदरकडून स्विमिंगचे धडे घ्यायला आवडेल, त्याच्याबद्दल चर्चा करायला आवडेल, टॉक बोलायला आवडेल. तर अशा पद्धतीचं आता आणखी वाक्य बनवायची आहेत आपल्याला. सी,
पहिल्यांदा घेणार आपण वाक्याची सुरुवात अशी करणार, आय वूड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट. हां, आता वडिलांच्याकडून कशावर काय शिकायला आवडेल तुम्हाला, कोणत्या विषयावर बोलायला आवडेल ते लिहायचं. माय फादर अबाउट लर्निंग, अबाउट रीडिंग द बुक, काय होऊ शकेल अशा पद्धतीनं ते पूर्ण करायचं. अशा पद्धतीनं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. आय वूड लाईक टू टॉक टू माय टीचर, ते झालं की आय वूड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट. पुढं फक्त रिकाम्या जागा दिलेले आहेत, कंप्लीट करायचं. काय शिकायला आवडेल ते शिकायला जे आवडेल ते इथं लिहायचं. ओके, अशा प्रकारचीच पुढची पण ॲक्टिव्हिटी आहे, फक्त वर्ड वेगळा दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे बघा, आय वूड लाईक टू लर्न म्हटलं आहे. तिथं काय होतं, टॉक बोलायला आवडेल. आता इथं लर्न काय करायला आवडेल, लर्न म्हणजे शिकणे. काय शिकायला आवडेल तर ती गोष्ट इथं लिहायची. फॉर एक्झाम्पल बघा, आय वूड लाईक टू लर्न टू, काय येईल इथं, सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा. इथं लिहायचं सायकलिंग, CYCLING, सायकलिंग फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. झालं. कोणती गोष्ट तुम्हाला करायला आवडते ती इथं लिहायची. आणि हे पहिल्यांदा लिहून हा भाग पहिल्यांदा लिहायचा, मग आपण लिहिलेलं मग हा भाग लिहायचा. ओके, अशा पद्धतीनं इतर गोष्टी कंप्लीट करा. आपल्याला काय शिकायचं आहे तेवढं इथं लिहायचं, कोणती गोष्ट, आणि कंप्लीट करा वाक्य. देन देर इज सिमिलर ॲक्टिव्हिटी नंबर C. व्हॉट इज धिस C? आय हेजिटेट टू टॉक टू माय. आय हेजिटेट म्हटले बघा, हेजिटेट म्हणजे अडखळतो, मी बोलायला अडखळतो. टू माय, हां, कुणाशी बोलायला अडखळतं तुम्ही, तर त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं. अबाउट माय स्टडीज, माझ्या अभ्यासाबद्दल मी बोलायला अडखळतो, घाबरतो. कुणाशी अभ्यासाबद्दल बोलायला तुम्ही अडखळता, त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं. त्यानंतर पुढचं आहे अबाउट द वे ही शी टॉक्स टू माय फ्रेंड्स. मित्रमैत्रिणीशी ती ज्या पद्धतीने बोलते, तो बोलतो, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. म्हणजे तुम्हाला कोणत्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे ते व्यक्तीचं नाव आपल्याला या फिल इन द ब्लँक्समध्ये लिहायचं आहे. तुम्हाला करता येईल, ॲक्टिव्हिटी सिम्पल आहे, तेवढी ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. देन देर इज पेज नंबर 3. देर इज अ पोएम. See the poem in short. Walk a little slower. Walk means चालणे. थोडंसं हळू चाला. या पोएममध्ये एक लहान चाइल्ड आहे, लिटल चाइल्ड, आणि ते आपल्या डॅडीना म्हणतंय, फादरना म्हणतंय, हो डॅडी थोडंसं हळू चाला. वॉक अ लिटल, सी द फर्स्ट स्टांजा. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आता इथे सगळे वर्ड्स आपल्याला ओळखीचेच आहेत, फक्त फुटस्टेप्स थोडासा नवीन वर्ड आहे. फुटस्टेप्स, पाऊलखुणा. तर या फर्स्ट स्टांजामध्ये हे लिटल चाइल्ड आपल्या फादरना म्हणतो, फादर थोडंसं हळू चाला, बिकॉज आय एम सो स्मॉल, कारण मी सो स्मॉल आहे, चाइल्ड आहे, छोटंसं लहान असं मी चाइल्ड आहे, आणि त्यामुळे हळू चाला. आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून येतो आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि त्यामुळे मला फॉलिंग व्हायचं नाही आहे. फॉल, पडणे. तुम्ही जर भरभर चालू लागला तर मी पडेन, म्हणून मला पडायचं नाही, तेव्हा हळू चाला. अशा पद्धतीचा पहिला स्टांजा आहे. त्या पहिल्या स्टांजामध्ये बघा, त्या पहिल्या स्टांजामध्ये हा जो चाइल्ड आहे, हा चाइल्ड कुणाला उद्देशून म्हणतोय बरं हे सगळं? आपल्या डॅडींना. डॅडी समोर आहेत का त्याच्या? नाहीत. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या समोर नसेल आणि आपण त्यांना उद्देशून जर काही बोलणार असेल तर ते फिगर ऑफ स्पीच म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी होतं आहे. ॲपॉस्ट्रॉफी म्हणायचं त्याला. एखादी व्यक्ती समोर नसेल आणि त्याला आपण जर असं काहीतरी लिहित बोलत असेल त्याच्याबद्दल,
तर ते ॲपॉस्ट्रॉफी नावाचं फिगर ऑफ स्पीच होतं आहे. इथं डॅडीना उद्देशून हा चाइल्ड बोलतो आहे, त्यामुळे ते ॲपॉस्ट्रॉफी. ओके. देन देर इज रिपिटेशन. सी, देर इज रिपिटेशन. हिअर इज लिटल, हिअर इज लिटल. आहे का, लिटल लिटल शब्द रिपीट झालेले आहेत, म्हणून इथं रिपिटेशन हा एक अलंकार होतो फिगर ऑफ स्पीच. देन देर इज द रिपिटेशन ऑफ साऊंड. येस, सी, हिअर इज सेड मधलं यस, स्मॉल मधलं यस. अशा पद्धतीचे साऊंड्स सुद्धा रिपीट्स होतात. तर त्या साऊंड्स जर रिपीट झाले तर त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणणार आहे, ॲलिट्रेशन. आणि त्यानंतर जर एकाच अर्थाचे शब्द आले पोयममध्ये, लाईनमध्ये, स्टांजामध्ये, एखाद्या लाईनमध्ये, आता इथं बघा लिटल आणि स्मॉल दोन्हींचा अर्थ एकच आहे, समानार्थी शब्द आहेत, तेव्हा याला काय म्हणायचं, तर याला टॅटॉलॉजी म्हणायचं. टॅटॉलॉजी नावाचा फिगर ऑफ स्पीच अलंकार तयार होतो. तर अशा पद्धतीनं फिगर ऑफ स्पीच पण या पोयममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याला आता रायमिंग वर्ड्स शोधून काढावे लागणार आहेत यामध्ये, ते सुद्धा आपण बघूया पोयम संपल्यानंतर. सेकंड स्टांजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. काय म्हणतोय बघा चाइल्ड. ओ डॅडी, समटाइम्स यू वॉक व्हेरी फास्ट. डॅडी, तुम्ही कधी कधी खूप फास्ट चालता, आणि त्यामुळे काय होतं, हार्ड टू सी, त्यामुळं मला तुमच्या पाऊलखुणा दिसतच नाहीत, तुम्ही मला दिसतच नाही. आणि म्हणून वॉक अ लिटल स्लोअर, आणि म्हणून तुम्ही हळू चाला. बिकॉज यू आर लीडिंग मी, यू आर अ लीडर, तुम्हीच माझे लीडर आहात, मार्गदर्शक आहात, तेव्हा तुम्ही हळू चला, कारण तुमचंच अनुकरण मला करायचं आहे. अशा पद्धतीचा हा स्टांजा आहे. देन थर्ड स्टांजा. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही जर मला मार्गदर्शन करत गेला तर एके दिवशी मी ग्रोनअप होईन. ग्रोनअप, प्राऊड, मोठं होणे, मी मोठं होईन. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये जे होतं ते मी बनेन. तुम्हाला ज्या पद्धतीनं आपला मुलगा बनावंसं वाटत होतं तसं मी बनलेलं असेन. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि मग भविष्यामध्ये मलासुद्धा लहान लहान मुलं होतील. मी ही प्रौढ झाल्यानंतर माझं लग्न वगैरे होईल, लहान मुलं होतील. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, की जी मुलं वॉन्ट टू फॉलो मी, मला फॉलो करू लागतील, माझं अनुकरण करू लागतील. जसं मी तुमचं अनुकरण करतोय डॅडी, तसं माझी मुलं पण भविष्यामध्ये माझं अनुकरण करतील. अँड लास्ट स्टांजा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि म्हणून डॅडी या सगळ्या कारणांमुळं मला आय वॉन्ट टू लीड जस्ट राईट, मला फक्त राईट काय आहे, राईट योग्य, चांगलं, या जीवनामध्ये जे चांगलं आहे तुम्ही करत आहात त्या गोष्टीच मला फॉलो करायच्या आहेत. अँड आय नो व्हॉट दॅट आय वॉज ट्रू, आणि मला माहिती आहे की मी ट्रू आहे, मी तुमच्या मागून येत आहे, तुमचं अनुकरण करत आहे ते ट्रू आहे, हे मला माहिती आहे. मी राईट पाथनं चाललेलं आहे हेही मला माहिती आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू, आणि म्हणून डॅडी हळू चला, कारण आय मस्ट फॉलो यू, कारण मला तुम्हाला फॉलो करायचं आहे. फॉलो, अनुकरण करणे, पाठीमागून येणे, मला तुमचं अनुकरण करायचं आहे आणि चांगलं व्हायचं आहे. अशा पद्धतीची ही पोयम. द पोएट इज अननोन, ऑथर अननोन, अनामिक अशा या पोएटने लिहिलेली कविता. व्हेरी सिम्पल, व्हेरी ब्युटिफुल पोयम आपण बघितलेली आहे. नाव देर आर सम मार्जिन क्वेश्चन्स. आता काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत बघा. काय क्वेश्चन आहे बघा. दिस इज द क्वेश्चन. व्हॉट वूड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईज टू वॉक फास्ट. व्हाय. व्हॉट वूड हॅपन, हॅपन घडेल, काय घडेल जर चाइल्डनं फास्ट वॉकिंगचा प्रयत्न केला, प्रयत्न केला तर काय होईल, बरोबर चालायचा का. आन्सर शोधायचं, लिहायचं स्वतःच्या भाषेत. देन देर इज अनदर क्वेश्चन. डज द वर्ड वॉक
refer only to the act of walking? What does the poet actually mean? या पोएमची जे हेडिंग आहे, टायटल आहे, वॉक अ लिटल स्लोअर, तिथं जो वॉक हा शब्द आहे तो शब्दशः त्याचा अर्थ काय? वॉक म्हणजे खरोखर चालणं असा अर्थ घ्यायचा का? नाही, अनुकरण करणे. तर त्याचा अर्थ काय तो सांगा. नेक्स्ट, व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स टू? आता इथं फुटस्टेप्स हा शब्द आला आहे, पाऊल खुणा म्हणजे काय, कशाला अभिप्रेत पाऊल खुणा म्हटलेला आहे ते शोधून काढा, ते लिहा. देन देर इज लास्ट मार्जिन क्वेश्चन, व्हॉट क्वालिटीज ऑफ द पेरेंट्स एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट? सी, व्हॉट क्वालिटीज गुण, कोणते चांगले गुण तुम्हाला अडॉप्ट करायला आवडतील? कुणाचे? पेरेंट्स, एल्डर्स. कोणते चांगले गुण तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून, तुमच्या घरामधील मोठ्या लोकांच्याकडून घ्यायला आवडतील? अडॉप्ट, घेणे, अनुकरण करायला आवडेल त्या गुणांचं, ते गुण लिहायचे. कोणकोणते गुण असतात चांगले गुण, क्वालिटीज, त्या शोधा आणि लिहा. देन स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सी अबाउट इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉप बघूया. सी, देर इज फर्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द पोएम अलाउड. पोएम मोठ्याने वाचा. वाचता येते का बघा, प्रयत्न करा. देन देर इज सेकंड ॲक्टिव्हिटी, पुट द वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स. दिलेले शब्द प्रॉपरली लिहा, योग्य तो पर्याय निवडा. इथं पर्याय दिलेत बघा, यातला योग्य तो पर्याय निवडायचा. पोएम वाचायची आणि पर्याय निवडायचा. द डॉट डॉट इज टॉकिंग, या पोएममध्ये टॉकिंग कोण करते तो वर्ड इथं लिहायचा. टू इट्स कोणाशी बोलते ते इथं लिहायचं. द डॉट डॉट इज लीडिंग, कोण लीडर आहे ते इथं लिहा. आणि त्यांच्या पाठीमागून फॉलो कोण करते ते इथं लिहा. समडे द डॉट डॉट विल बी डॉट डॉट, ते लिहा. अशा पद्धतीनं ते कंप्लीट करा. पेज नंबर 4. त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला, फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स शोधून काढा म्हणून सांगितलेलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी. आता बघा पोएममध्ये रायमिंग वर्ड्स कशी शोधून काढायचे. प्रत्येक स्टांझामधली लास्ट लाईन बघायची. आता इथं बघा, डॅडी शब्द आहे, स्मॉल, फुटस्टेप्स, फॉल. आता रायमिंग होणारे वर्ड्स बघा, डॅडी आणि फुटस्टेप्स होईल का? डॅडी स्मॉल होईल का? नाही होणार. स्मॉल फुटस्टेप्स होईल का? नाही. स्मॉल फॉल, स्मॉल आणि फॉल होणार, कारण स्मॉल शेवटी ल त्याचा साऊंड होतोय, दोन्हींचा पण शेवटला ल आहे आणि स्पेलिंगमध्ये पण डबल एल आहे. म्हणजे हे दोन रायमिंग वर्ड्स. आलं का लक्षात? स्मॉल, फॉल. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये बघा कुठला होईल? सी, मी. स्पेलिंगमध्ये ई आहे, उच्चारामध्ये पण ई येतं साऊंड. त्यामुळे हे असे रायमिंग वर्ड्स शोधून काढा आणि ॲक्टिव्हिटी नंबर 2 कंप्लीट करा. ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करता येईल. त्यानंतर बघा, द मीनिंग ऑफ द वर्ड्स. सी धिस क्वेश्चन ॲक्टिव्हिटी. द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. बघा आता खाली दिलेली ॲक्टिव्हिटी बघा. डॅडी, डॅडी फादर कुणाशी रिलेटेड आहे? चाइल्ड, म्हणजे मुलगा, वडील आणि मुलगा, वडील आणि मूल हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. तसं फॉलो आणि लीड, फॉलो म्हणजे मागून जाणे, लीड म्हणजे पुढं जाणे, हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्या पद्धतीनं तर रिलेटेड वर्ड शोधायचे आहेत आपल्याला. तर टीचर, टीचर कुणाशी रिलेटेड आहे? टीचर स्टुडंटशी रिलेटेड, म्हणजे इथं तुम्हाला स्टुडंट लिहावं लागेल. डॉक्टर कोणाशी रिलेटेड आहेत? डॉक्टर पेशंटशी रिलेटेड, PATIENT असं पेशंट लिहावं लागेल. अशा पद्धतीनं हे शब्द लिहा, रिलेटेड वर्ड्स. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करता येईल. सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे, करा कंप्लीट. देन there are some questions. Solve these questions at home. Okay,
Okay, students, we stop here. Thank you very much.